नमस्कार. आज आपण शोल्डर कशी काढायची प्रत्येक कटिंगच्या वेळी ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे की कोणत्या ब्लाऊजसाठी कोणती शोल्डर किती शोल्डर घ्यायची किंवा किती कमी करायची कशी ठेवायची हे सगळं आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. फक्त आज हा शोल्डरवर व्हिडिओ असणार आहे. तर बऱ्याच कमेंट असतात की या मापाचा ब्लाऊज आहे तर शोल्डर किती घ्यायची किंवा ताई मग शोल्डर कशी कमी करायची किंवा आमची शोल्डर पडते उतरते. तर यासाठी या सगळ्या कारणासाठी किंवा समस्यांवर हा व्हिडिओ असणार आहे. तर नवीन शिकणाऱ्यांसाठी तर एकदम मस्तच आहे. आणि हा व्हिडिओ जे मी करत असते प्रत्येक व्हिडिओ कोणताही व्हिडिओ असू द्या एकदम एक्सपर्ट जे टेलर आहेत ते जर कुणी बघत असतील तर त्यांच्यासाठी नाहीये हा. कारण मी काही कुणाच्या चुका काढायला व्हिडिओ काढत नाही. आपल्याला नवीन जे असतात शिकणारे बिगिनर्स मुलं शिकतात किंवा घरी बसून लेडीज आपल्या ब्लाऊज शिवायचा प्रयत्न करत असतात त्या लोकांसाठी मी ह्या बारीक सारीक गोष्टी सांगत असते. तर कृपया कुणाची मानहानी करायची नसते मला किंवा मी कधी उल्लेख पण करत नाही कुणाचा की लोक असे बोलतात किंवा असे व्हिडिओ असतात. तर मला जे ज्ञान आहे ते मी इतरांना पोहोचवण्याचं या दृष्टीने पोहोचवावं या दृष्टीने मी हा चॅनल खोललेला आहे. तर खूप फायदेशीर आहे व्हिडिओ असतात तर तुम्ही स्किप करून बघत जाऊ नका, पूर्ण बघत जा आणि सबस्क्राईब करत जा. सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब न करता बघत असतात तर असं करू नका. सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील आणि असेच व्हिडिओ काढत जाईल मी. तुमचा सपोर्ट आहे मला, जसं जसं तुमचा सपोर्ट मिळतोय तसं तसं मी प्रयत्न करत असते. अजून काय काय समस्या येतात कटिंगमध्ये आणि ह्या अनुभवातल्या आहेत माझ्या समस्या. कारण मी पण नवीन होते काही काळापूर्वी, मी सुद्धा तुमच्यासारखेच नवीन शिकत होते, नवीन ब्लाऊज शिवत होते. तेव्हा माझ्या बाबतीत जे काय काय घडत होतं ते ते मी शेअर करायला करत असते तुमच्यासोबत. म्हणजे त्या त्या चुकांवर कसं काढलं मी सोल्युशन आणि कोणत्या पद्धतीने मी कटिंग करायला लागले, मग काय केल्याने काय होतं हे सगळं मी सविस्तर माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला शेअर करते. चला तर मग आज मी तुम्हाला फक्त आणि फक्त शोल्डरवर व्हिडिओ काढणार आहे. तर मी काल परवा मुंड्यावर काढलाय की प्रत्येक ब्लाऊजला मुंडा कसा काढायचा. साईजवर मुंडा नसतो, तसंच साईजवर शोल्डर नसते. मुंडा असतो हा आर्म होल तुमचा, ब्लाऊजवर आर्म होल मोजून घ्या किंवा मग अंगावर आर्म होल मोजून घ्या, त्याच्यावर आपल्याला मुंडा काढायचा असतो. तर सर्व ब्लाऊजला 5.5 वर खून करून घेतली की मुंडा निघतो. मग त्याच्यात आपल्याला असं खाली पण उतरावं लागतं, वर पण उतरावं लागतं. हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे, माहिती दिलेली आहे मुंड्याबाबत. तर आता आपल्याला शोल्डर, आपलं मराठी चॅनल आहे तर तुम्हाला असे व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही मराठी चॅनलवर युट्यूबच्या शिवण क्लास असू दे किंवा कोणतंही, म्हणजे शिवण क्लास एखाद्याचं जर नाव असेल चॅनलचं तर माफ करा, मला तसं म्हणायचं नाहीये. टेलरिंगच्या बाबतीतले जे पण चॅनल आपले मराठी आहेत तिथे कुठेच तुम्हाला हे असे व्हिडिओ दिसणार नाहीत. माझे हे वेगळेच व्हिडिओ असतात. तर नुसतं कटिंग तर कटिंग स्टिचिंग असे टाकत नाही मी, हे सगळ्या समस्यांवर व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत असते. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया कटिंगला. तर सुरुवातीला मी आणि प्रूफ सहित दाखवणार आहे मी तुम्हाला. शोल्डर अशी केल्याने मग तुम्ही म्हणाल ना साईजवर नसते तर मग कशावर घ्यायची असते, तर मी दाखवते. सिक्रेट आहे ते, पूर्ण बघा व्हिडिओ. व्हिडिओ कट करता करता आपला कटिंग करता करता मी तुम्हाला सांगते की कुठे महत्वाचं असतं, शोल्डर कशावर ठरते घ्यायची. तर सुरुवातीला मी डबल फोल्ड करून घेतलंय कागद. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचंय घडी, बघूया कितीची आहे. आपल्याला साधारण 34 माप असेल आपलं, असं समजूया आपण. आता 34 माप इथं पण मी तुम्हाला सांगते. समजा 34 माप आहे बरोबर, तर 34 इंच छातीच्या ब्लाऊजला जर तुमचा प्रत्येक, आता तुमच्या एकच कस्टमर नाहीये 34 मापाचं ब्लाऊज शिवायला टाकणार, तर काहींचे गळे रुंद असतील, खोल असतील, काहींचे गळे वर असतील, काहींचे गळे अगदी एखादं कस्टमर आले 34 साईजचं तर त्यांना तुम्हाला कॉलरचा ब्लाऊज शिवायचा आहे किंवा बोट नेक शिवायचा आहे. असे वेगवेगळे प्रकार गळ्यांमध्ये असतात.
तर त्या गळ्यांवर आपल्याला शोल्डर कमी जास्त करावी लागते. आता माप तर एकच आहे. आता समजा एका कस्टमरचा गळा खोल आहे, शिवायचा, दुसऱ्या कस्टमरचा गळा आहे बोटनेक, कारण आता बोटनेकची पण खूप हे निघाले, ट्रेंड निघालेले. तिसरा आहे कॉलर. तर आता या तिन्ही पण आपले हे जे ब्लाऊज आहेत ते एकाच मापाचे 34चे. मग 34च्या मापाने जर आपण कमीत कमी 6चा किंवा 5.5ची शोल्डर घेतली तर मग हे तिन्ही ब्लाऊज होणार आहेत का? नाही. तर म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते, शोल्डर ही गळ्याच्या उंचीवर ठरते किती घ्यायची असते ते. हे एकदा तुम्हाला पटलं तर आता आपण पुढे व्हिडिओ चालू करूया. तर आपण घेऊयात 34 साईज. 34चा चौथा भाग येतो 8.5 आणि प्लस 1.5 इंच, तर 10ची घडी घ्यायला पाहिजे आपल्याला. आता ही 10 इंचाची घडी घेऊन टाकूया आणि एवढा कट करते पेपर मी. आता ही 10 इंचाची घडी घेतली. 8.5 आपला चौथा भाग आलेला आहे 34 साईजचा. तर बघा आता कसा व्हिडिओ मस्त आणि छान होणार आहे. पूर्ण बघा, स्किप करू नका. छोटासाच असणार आहे, जास्त मोठा नसणार आहे, त्यामुळे कंटाळू नका बघायला. एका ताईंची कमेंट आली होती, आज पहिल्यांदा व्हिडिओ न कंटाळता बघितला. तर कंटाळा येण्यासारखे व्हिडिओ नसतात आपले, त्यामुळं धन्यवाद ताईंना त्या. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता उंची जी आहे तेवढी मी कागदावर घेते. तुम्हाला तुमची उंची जी असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करून तुम्ही उंची घ्यायची. इथं आपली 13 इंच भरली, तर आपल्याला घ्यायचा आहे किती? 8.5. 34 साईजचा 8.5 आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. 34 साईज आहे. तर आता मी तुम्हाला एक सांगते, सुरुवातीला आपल्याला घ्यायचंय 1 इंचाचा गळा, 2 इंच. हे गळ्यासाठी मी मार्किंग करून घेते असं, म्हणजे तुमचं एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. 10 आणि 11 आणि 12. आता शक्यतो आपली 14 उंची असते आणि सगळ्यात हाय म्हणजे सगळ्यात खोल जास्त गळा आपला 12 पर्यंत जाऊ शकतो. 12च्या खाली कोणी गळा काढत नाही. मग तो अगदी गळा लेस म्हणजे पूर्ण डायरेक्टच बंद असतो पाठीवर. हिरोईनी घालतात, आपल्या इकडे कोणी घालत नाही. तर 12 पर्यंत शक्यतो असतो गळा. तर आता बघा, हा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. हे 12 इंच गळा म्हणजे एकचा असा टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला सांगत जाणार आहे प्रत्येक ह्याला. आणि हा जो आहे तो कॉलरचा गळा आहे पूर्ण. तर याच्यामध्ये आता बघा, एकदम म्हाताऱ्या आजी पण असतात बघा, त्यांचे पण गळा मी इथं टाकलेला आहे. तर ते सुद्धा तुम्हाला फायद्याचं पडणार आहे. जर तुम्हाला कस्टमर जर वयस्कर येत असेल तर त्यांचे ब्लाऊज कसे शिवायचे ते दाखवते. आता यामध्ये 34 साईज मध्ये शोल्डर 3 प्रकारे येऊ शकते. 13.5 असू शकते कुणाची, 14 असू शकते, कुणाची 14.5 असू शकते. तर आपण ही मीडियम साईज घेऊया 14 इंच. हा, पूर्ण अंगावरच आहे हे. तर अंगावरचे 14 साईज घेऊयात आपण. 14चे निम्मे येतात 7, कारण आपण फोल्ड करून घेतलेला आहे डबल. 7 इंच घेतले शोल्डर साठी. इथे पण 7 इंचावर फोन करून घ्यायचे अशी. आता बघा, मी तुम्हाला पहिला सुरुवातीला दाखवते तो कॉलरचा गळा आहे. हे बघा, कॉलरच्या गळ्यासाठी 7 इंचावर आपण हे घेतलेलं आहे. आणि आता मग बाही जोडण्यासाठी आपल्याला हे पण पाहिजे मार्जिन, म्हणून ते अर्धा इंच असं हे 7.5 मी मार्जिन सहित दिलेलं आहे. कॉलरच्या गळ्यासाठी सांगते, लक्ष देऊन ऐका. आता इथे गळा कितीवर टाकायचा, तर ही जी छाती आहे त्याला 12 भागायचं. मग 12 त्रिक 36 म्हणजे 3 येऊ शकत नाहीये. 12 दुने 24. इथं घेते, सगळं दिसतंय. 12 दुने 24 आणि राहिले 10, त्याच्यावर 0 घेतलं 100. 12 12
12 8 96 म्हणजे 2.8, कमीत कमी 2.25 इंचाचा गळा इथं रुंदी पडली आपली. बघा मी कसं कॅल्क्युलेशन केलंय. 34 भागिले 12 कोणतीही साईज, मग इथं तुमची 36 असू शकते, 38 असू शकते. त्याला 12 ने भागायचं आणि गळ्याची रुंदी टाकायची. आता इथे 2.25 वर गळा रुंदी आलेली आहे. मग हे जे एवढं उरले ते आपलं असणार आहे हे शोल्डरची पट्टी. आता तिथून आपल्याला हा कॉलरसाठी गळा काढून घ्यायचा किंवा हा असाच जरी सरळ ठेवला तरी चालू शकतो. हे झालं कॉलरसाठी. आता 1 इंचावर गळा असतो. कुणाचा असतो 1 इंचावर गळा? तर बघा, कॉलर तर लावत नाहीयेत पण गळा मानेवर असतो. जुन्या हिरोईनींचा असायचा बघा, बंद गळा म्हणतात याला. तर या गळ्यासाठी काय करायचंय? या गळ्यासाठी सुद्धा एवढीच शोल्डर ठेवायची. जी शोल्डर आहे तुमची त्याचा हाफ प्लस अर्धा इंच. 2 इंचाच्या गळ्यापर्यंत सुद्धा तेच करायचं आहे. 2 इंचाचा गळा, हीच शोल्डर ठेवायचे 2 इंचाच्या गळ्यापर्यंत. आता 3 इंचाचा गळा आला बघा, 3 इंचाचा गळा आला. तर 3 इंचाच्या गळ्यासाठी तुम्हाला इथे शोल्डर मध्ये काय बदल करायचा आहे तो बघा. आता 3 इंचाच्या गळ्यापासून आपली शोल्डरला बदल होणार आहे. 3 इंचाच्या गळ्यासाठी आपल्याला इथून अर्धा इंच कमी करायचे. कुठून? जे निम्मा घेतलाय आपण पूर्ण शोल्डरच्या अर्ध्यातून अर्धा इंच कमी करायचे. हे बघा, पण आपल्याला अर्धा इंच मार्जिन पण द्यायचंय. म्हणजे किती आलं? 7 वर गळा आला. हे बघा 7 वर. मग ही रेघ आपण ओढून घेऊया इथं मुंड्याची. बरोबर. आता बघा, हे जे 2-3 गळे सांगितलेत त्याच्या दृष्टीने तेव्हा जर तुम्हाला कटिंग करायचंय तेव्हा इथे पण बदल होणार आहे. हा पण तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल, इथे काय बदल करायचा मुंड्यामध्ये, तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, मी त्याच्यावर पण व्हिडिओ काढेन. फक्त मी शोल्डरचं सांगते आता. तर जर माहिती नसेल तर सांगा मला. माहिती असेल असं वाटतंय मला, म्हणून मी हे पुढचं सांगत नाहीये, व्हिडिओ लांब होतो. तर या पद्धतीने 3 आणि 4च्या गळ्यापर्यंत आपल्याला शोल्डरच्या अर्ध्यातून अर्धा इंच कमी करून आपल्याला ते शोल्डर टाकायचे. अर्धा इंच कमी केली पण मार्जिन घेतले म्हणून इथं आलं. आणि कॉलरच्या गळ्यासाठी अर्ध्याच्या पुढे मार्जिन लागणार आहे. बरोबर, इथं. आणि इथून आपली ही अशी मुंड्याची लाईन येणार आहे. हे कॉलरच्या गळ्यासाठी, हे बोटनेक साठी झालं. आता आपले गळे चालू झाले. हा झाला 5चा गळा. असा 5च्या गळ्यासाठी काय करायचंय बघा, आपल्याला इथून परत अर्धा इंच कमी करायचं. सॉरी, इथून हा झाला 5चा गळा. किती आलं मग? 7 मधून किती कमी केले आपले? 1 इंच सरळ कमी करायचे. इथं 6 वर. हा, ही आली मुंड्याची लाईन बघा अशी. 5 आणि 6 साठी ते करायचंय, दाखवते मी. 6 साठी पण 1 इंच कमी करायचे. लक्षात आलं? आता 7 साठी काय करायचंय तर बघा, याचं तुम्ही लिहून पण ठेवू शकता. 1 आणि 2 इंचासाठी पूर्ण शोल्डर प्लस अर्धा. 3 आणि 4 साठी पूर्ण सॉरी 1 आणि 2 साठी पूर्ण शोल्डरच्या निम्मा घेऊन अर्धा इंच हे घ्यायचंय मार्जिन. आणि 3 आणि 4च्या गळ्यासाठी पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून अर्धा इंच मायनस करून मग आपल्याला मार्जिन द्यायचंय. बरोबर, किंवा जेवढे आहे शोल्डर त्याची निम्मी घ्यायची. बरोबर. आता 5 आणि 6चा जर गळा असेल, म्हणजे 5 इंच किंवा 6 इंच गळा गोल असेल, तर आपल्याला पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून 1 इंच वजा करून घ्यायचे. लिहून घेऊ शकता तुम्ही, पेन आणि कागद सोबत ठेवा. आता आपल्याला 8 आणि 9चा गळा टाकायचा. 8 आणि 9च्या गळ्यासाठी किती कमी करायचे बघा.
8 आणि 9च्या गळ्यासाठी परत इथून आपल्याला पाव इंच, फक्त पाव इंच कमी करायचे, इथे येणार. आणि ही रेघ आपली जाणार आहे इथे. किती आले शोल्डर? 5.25. तर 5.25 वर ही शोल्डर इथे येणार आहे. असं. आणि आता 10 आणि 11च्या गळ्यासाठी बघा, 10 साठी फक्त सांगते आता. 10 साठी परत पाव इंच कमी करायचे, इथून परत पाव इंच, इथं पण पाव इंच आत येणार. अशी शोल्डर कमी कमी होत जाणार आहे तुमची. आणि 11च्या गळ्यासाठी आपल्याला परत पाव इंच कमी करायचे. अशी परत पाव इंच कमी करायचे 11च्या गळ्यासाठी. आणि 12च्या गळ्यासाठी परत पाव इंच. अशी आपली शोल्डरची आखणी असते. हे बघा. मग आता 12 इंचाच्या गळ्याला शोल्डर किती आली बघा बरं. 14 जेव्हा शोल्डर आहे तुमची तेव्हा 5.25 इंच शोल्डर आली. हे बघा. मग आता या 5.25 वर इथं पण 5.25 ठेवले, पण आपण अर्धा इंच बाहेर जात असतो इथे, बरोबर. तर ही अशी 12 इंचाच्या गळ्याची कटिंग दाखवते मी तुम्हाला. बघा आता. उंची पण तेवढीच घ्यायची, 5.5 घेऊया आपण. प्रत्येकाचे 5.5 वर घेऊन टाकू. आणि मग ही आपल्याला, मी दुसरा खडू घेते म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित. आता 12 इंचाच्या गळ्याची कटिंग कशी येणार आहे बघा. तशी तुम्ही एक 2-3 गळ्यांचं दाखवते मी इथं, म्हणजे तुम्हाला पुढचे गळे आपोआप जमतील. हे बघा, ही झाली 12 इंचाच्या गळ्याची शोल्डर. आणि हा मुंडा येणार आहे इथून अर्ध्यातून, इथून 1 इंचावर असे शोल्डर येणार आहे इथपर्यंत, इथून सरळ. आता इथे शोल्डर पट्टी किती टाकायची, तर 3 इंचावर टाकायची. आणि मग हा गळा आता आपला इथे बसणार आहे बघा 12 वर, या पद्धतीने असा गळा बसणार आहे. मी सांगते ना तुम्हाला, इथे एवढं घ्यायचं, ते एवढं असं तिरका येतो नेहमी गळा. आता पुढचा गळा आपला 11 इंचाचा आहे. तर 11 इंचाचा आपल्या इथं आलेला आहे. ही आहे 11 इंचाची पट्टी. तर इथून पण आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचंय, असं. आणि इथून मग परत आपल्याला 1 इंच असा. आणि इथे येणार आहे 3 इंच, इथे येणार आहे. इथे 11ला जोडायची. असं 10 इंचाचा आता आपला हा आहे. तर ही रेघ आहे, इथून अर्धा इंचावर जायचंय परत, असं. इथून हा आपला मुंडा, इथून पाठीमागे आपल्याला 3 इंच शोल्डर पट्टी टाकायची. असं पाव इंचाचा फरक असतो, पण पाव इंच सुद्धा खूप बदल करत असतो आपल्या ब्लाऊज मध्ये. अशी येणार आहे. परत आपला इथून 3 इंच 9 साठी, हे बघा असं. तर इथून 3 इंच आपला इथे येणार आहे. अशा पद्धतीने सगळे आपले हे गळे असे बरोबर होत जाणार आहेत, या पद्धतीने. बघा असा फरक होत जाणार आहे. आणि जर तुम्ही या पद्धतीने शोल्डर कटिंग करत राहिलात ना, तर तुमचा गळा अजिबात पडणार नाहीये, शोल्डर अजिबात पडणार नाहीये. मी तुम्हाला आता इथून आकार पण दाखवते घेऊन. 9 पर्यंत सांगितलेलं आहे. जसं जसं तुमचा गळा वर जाईल तसं तसं ही रेघ पण इकडे सरकणार आहे, ही रेघ पण इकडे सरकणार आहे, अशी.
अशी ही पण रेग अशी सरकणार, उंची एवढीच राहणार. हं, लक्षात घ्या. तर बघा 7 पर्यंत असं सरळ यायचं. 7 पासून इकडे आत येणार नाहीये गळा, फक्त हे वाढत राहणार आहे असं असं. आणि आता सर्वात महत्वाचं, कॉलरचा गळा जेव्हा असेल तुमचा, तेव्हा इथे एवढा आहे तिथं तेवढंच आहे. तर इथे बघा एवढं घेऊन चालत नाही, कारण इथे आपला पाठीमागे कमी असतो. एवढा शोल्डरच्या खाली बघा अंतर आपलं जरा शोल्डर रुंद असते आणि खाली पाठीला भाग कमी असतो मुंड्याजवळ. तर तो कसा काढायचा नेमका इथे रेग? आता इथे आपण साध्या याला अर्धा इंच बाहेर जातो, पण कॉलरचा जेव्हा गळा असेल किंवा बोटनेक गळा असेल तेव्हा काय करायचं, 34चा चौथा भाग बरोबर जे येईल त्यामध्ये आपल्याला 2.5 इंच प्लस करायचे, 2.5 इंच प्लस करायचे. मग आता 34चा चौथा भाग येतो 8.5 प्लस 2.5 इंच, सॉरी त्या 8.5चा पण 8वा भाग करायचा इथं, चौथा भाग नाही, 8वा भाग. तर 8.5चे पण निम्मे होतात, 8वा भाग म्हणजे चौथा भाग 8.5 येतात, तर 8वा भाग किती येणार आहे मग 4.25, बरोबर. 4.25 प्लस 2.5 किती आले 4.25, 6.25 आणि हे 50, 6.25. तर 6.25 वर इथं खून करायचे आपल्याला. मुंडा खाली कुठं आणायचा, तर 6.25 वर. हे बघा, मग ही जी आपली आहे ही काळी रेग पूर्ण शोल्डर घेतलेली, ती रेग अशी येणार आहे मुंड्यासाठी बघा, कॉलरच्या गाळ्यासाठी. आणि मग इथून आपल्याला हा मुंडा टाकायचा. आणि हा बोट नेक आहे, तर बोट नेक साठी पण इथे रेग येणार आहे. कळलं का? आणि मग असा आपल्याला आकार द्यायचा आहे. एवढं सगळं मी किती छान व्यवस्थित सांगितलंय बघा. जसं जसं तुमचा गळा वाढत जाईल तसं तसं हा पेपर वाढत जाणार आहे, इकडं म्हणजे इकडं घसरत जाणार आहे. समजलं? आता कटिंग केलं तर दाखवते मी तुम्हाला, कटिंग पण करून दाखवते प्रत्येक गळा. पहिला आपण हा गोल गळा कट करून घेऊया 1 इंचाचा आणि हा मुंडा. असा इथे जरासं तिरकस या पद्धतीने. आता हे उघडून दाखवते तुम्हाला. या पद्धतीने आपली ही अशी हे होणार आहे बघा, असा मुंडा येणार आहे आणि अशी शोल्डर येणार आहे. आता पुढचा गळा कट करून दाखवते मी. हे मी तुम्हाला कमी करून दाखवलं, पण तुम्ही जर कमी कमी नाही केलं तर हे कुठं पसरणार आहे ते दाखवते मी आता. चुकीचा अर्थ काढू नका. हे कमी केले त्या पद्धतीने कापलं तर एकदम परफेक्ट बसणार आहे ब्लाऊज. पण आता मी जे आपलं शरीराचं माप आहे ओरिजिनल बंद गळ्यासाठी जे माप घेतो जसंच्या तसं तसंच जर तुम्ही घेतलं, शोल्डर कमी नाही केली, तर तुमचं काय होणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता. त्यासाठी हा व्हिडिओ आहे, बाकी काहीच हेतू नाहीये. आता आपण हा दुसरा गळा कट करूया. दुसऱ्यासाठी पण सेम तेच होतं, मी सांगितलं होतं तुम्हाला. त्यामुळे उघडल्यावर जसा आहे तसा दिसणार आहे. हे बघा, चौथ्यापर्यंत तुमचा अजिबात शोल्डर पडणार नाही, जसं तसं बसणार आहे खांद्यावर. पण 5व्या नंतर काय प्रोसेस होती ते बघा तुम्ही. शोल्डर का पडते हे जाणून घ्या. आता हा तिसरा म्हणजे बोटनेक. बोटनेक हा तिसरा आणि चौथा 2 असतात. चौथ्यापर्यंत बोटनेक असू शकतो असा. आणि इथं फक्त आपल्याला हे कापायचं बोटनेक. तरी सुद्धा तुमचा गळा पडणार नाही, कारण छोटा गळा आहे, बोटनेक आहे हा. आणि शिवाय म्हाताऱ्या आजींचे पण असे गळे असतात, त्यांना अशी शोल्डर घ्यावी लागणार आहे. पण हीच शोल्डर तुम्ही जर कमी नाही केली, आता जसं आपण इथं कमी कमी करत आणली तशी जर कमी नाही केली, तर तुम्ही आता बघा कसं दिसतंय ते. आता आपण 5चा गळा कट करूया. हा बघा. आता तुम्ही इथे टक्स मारा बघू. असा टक्स मारला. आता अगोदर पेपर ठेवते तुम्हाला दाखवण्यासाठी.
सध्या आपला कुठं आहे, इथं आहे शोल्डर, इथं आहे. हा, आता बघा इथं आपण टक्स मारूया. अशी टक्स बसली, इथे पण टक्स बसली. हे बघा शोल्डर लागले हळूहळू उतरायला. हे बघा गेला का कागद बाहेर, इथं पण गेला. आता पुढचं दाखवते. आता डायरेक्ट 7चा गळा कापून दाखवते तुम्हाला, म्हणजे फरक जाणवत राहील. हा आपण 7चा गळा कट केला. आता इथे जेव्हा तुम्ही टक्स मारणार आहे तेव्हा हा बाहेर गेला बघा, गेला. इथे पण बघा टक्स मारले की बाहेर जातो. अशा पद्धतीने शोल्डर उतरण्याची कारण सुरू होतात. आता एकदम डायरेक्ट मी तुम्हाला 9चा गळा कापून दाखवते. जर इथं शोल्डर कमी नाही केली तर, आपण जे पाव इंचानी कमी करत जातो ना, ते नाही केलं तर बघा काय होतं. आता मी 9चा गळा कट करते. सुरुवातीला तर इथे आहे, फक्त एक टक्स मारल्यानंतर काय होतं बघा. हा 9चा गळा आहे, टक्स मारायचे आपल्याला. हे बघा कुठं घसरला, इथे घसरला. हा, आता इकडचा टक्स मारून घेते. बघा हे बघा एवढी उतरली, इकडे पण एवढी उतरली. 10चा गळा कट करून बघूया. म्हणून ते शोल्डर उतरतात तुमचे, तुम्ही शोल्डर कमी करत नाही म्हणून. तर मी जे फॉर्म्युले दाखवलेले असतात, व्हिडिओमध्ये सांगितलेले असतात, त्या पद्धतीने तुम्ही शोल्डर कमी करत जा, म्हणजे बघा तुमचा अजिबात गळा उतरणार नाही. इथे लावून घेऊया ओरिजिनल ठिकाणी. अगोदर पहिली जी खून मारली ती आपण तिथे ठेवू. ही आली टक्स, इथे पण टक्स ही आली बघा, दिसला. अजून पाव इंच इकडे गेला. या पद्धतीने असे शोल्डर जर तुम्ही कमी नाही केली तर तुमचा गळा शोल्डर पडणार आहे. म्हणून हे आपण मी तुम्हाला सविस्तर दाखवलेलं आहे, शोल्डर कशी कमी करायची. जर तुमचा गळा जसा जसा खोल होत जाईल तसं तसं शोल्डर आत येणार आहे, म्हणजे कमी कमी होणार आहे. अशी ही 5ची आहे. आता हे बाजूला करते, कटिंग करून दाखवते तुम्हाला. म्हणून शोल्डर कमी करावे लागते, बाकी काही कारण नाही. आणि पद्धतशीर एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. 10 इंचाचा गळा असेल तर 2 इंच कमी करा आहे त्या शोल्डरच्या निम्म्यातून. आणि जर ब्लाऊजवरच शोल्डर तुम्ही घेत असाल तर काय हरकत नाही. पण कधी कधी ते जुन्या ब्लाऊजची पण शोल्डर पडत असणार आहे तुमच्या कस्टमरच्या, मग तेव्हा काय करणार, तर मग अंदाजे शोल्डर टाकायची 14ची, आणि 14 मधून कमी करून आपल्या पद्धतीने शोल्डर कटिंग करा तुम्ही. समजा 10चा गळा आहे आणि मध्यम साईजची कस्टमर आहे तर तिचा सरळ सरळ 2 इंच कमी करूनच शोल्डर टाकायचे. अशा पद्धतीने हे आपली अशी शोल्डर कमी कमी होत जाणार आहे. ही 11ची झाली बघा, आणि ही आता 12ची आहे. या पद्धतीने अशी शोल्डर कमी होणार आहे. पण मग काय होणार आहे अजून आपला, मग हे कमी पडतं ना. आता हे कट करून दाखवल्यामुळे कट झालेलं आहे, तर हे कमी पडतं. मग आता हे बघा इथं लावून दाखवते मी तुम्हाला. हा बोर्ड आहे त्याला, शोल्डर किती झाली बघा. हे बघा बरोबर 5 इंचाची शोल्डर झाली. त्यामधून आपल्याला मग काय करायचंय, 3 इंचाचं पट्टी टाकायची ही शोल्डरची. आणि मग जो उरेल इथं गळा, तो गळा असणार आहे बघा. 2.25 इंचाचा गळा असणार आहे. एवढा ठेवायचा नसतो 2.25 इंचाचा, 2.25 इंचाचा गळा, 5.5 इंचाची शोल्डर पट्टी.
कसं वाटलं तुम्हाला हे बघा. या पद्धतीने तुम्ही शोल्डर कमी करत राहा. कुठल्याही ब्लाउजची तुम्हाला तक्रार येणार नाही. शोल्डर पडणार नाही, खांद्यावरून गळा पडणार नाही. कितीही खोल असू दे तुमचा गळा, अजिबात तुमच्या शोल्डर उतरणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.